नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर डी करियर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। जसं की तुमच्यापैकी बहुतेक जणांना माहिती असेल की IBPS क्लर्क 2023 आणि 2024 करताचं जे नोटिफिकेशन आहे ते नुकतंच काही दिवसापूर्वी रिलीज झालेलं आहे। जरी रिक्रुटमेंट प्रोसेस ही 2023-2024 या फायनान्शियल इयर करता असली तरी त्याची कंप्लीट रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणा किंवा एक्झाम ही 2022 मध्येच पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे मागच्या वर्षी किंवा म्हणजेच सध्या जे बँकिंगची प्रिपरेशन करतात आहे किंवा यावर्षी 21 जुलै 2022च्या आधी ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होणार आहे त्यांच्यासाठी एक खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे। सो या पूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेसबद्दल म्हणजेच त्याच्यामध्ये बँक वाईज असणाऱ्या वॅकन्सीज असतील किंवा मग त्याचं एक्झाम शेड्यूल असेल, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये एज लिमिट म्हणा किंवा एज्युकेशन काय त्याकरता लागणार आहे, त्यानंतर एक्झाम सेंटर कोणते कोणते आहेत, एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे, तुम्ही कुठल्या कुठल्या लँग्वेजमध्ये एक्झाम सॉल्व करू शकता, त्यानंतर सॅलरी स्ट्रक्चर कसं आहे आणि या एक्झाम करता तुम्हाला किंवा या रिक्रुटमेंट करता कुठल्या पद्धतीने अप्लाय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींवरती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। सो आपण वन बाय वन स्टार्ट करू। सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट तर ही आहे की टोटल इंडिया ऑल इंडिया करता जरी जागा 6000 असल्या तरी महाराष्ट्राकरता त्यामध्ये एक चांगला काउंट आपल्याला यावेळेस या ठिकाणी बघायला भेटतोय आणि तो म्हणजे 775 प्लस 775 पेक्षा जास्त जागा यावेळेस महाराष्ट्रासाठी आहे। सो आपण स्टार्ट करू। बघा, पहिल्यांदा व्हॅकन्सीजमध्ये टोटल 11 नॅशनलाइज बँका यामध्ये आहेत आणि त्यांची या ठिकाणी बँक वाईज या ठिकाणी व्हॅकन्सीज तुम्हाला कॅटेगरी वाईज पूर्ण डिटेलमध्ये दिलेल्या आहे या चार्टमध्ये। जर आपण बघितलं या ठिकाणी बँक ऑफ बडोदा तर इथे NR दिसते आहे। आता हे NR काय आहे तर NR म्हणजे नॉट रिपोर्टेड, ठीक आहे। NR म्हणजे काय, नॉट रिपोर्टेड। सो आपण नॉन रिपोर्टेड जर बँका याच्यामध्ये बघितलं तर बँक ऑफ बडोदा आहे, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर इंडियन बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक। बघा इथे नील नाही दिलं, इथे काय दिलं आहे NR म्हणजे नॉट रिपोर्टेड। याचा अर्थ असा होतो की जो व्हॅकन्सीचा काउंट आहे सध्या 775 हा पुढे जाऊन रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत आणखी जास्त वाढू शकतो। याचं रिझन असं आहे की ज्या तारखेला हे नोटिफिकेशन आलं त्या डेटपर्यंत टिल डेट या ज्या बँका याच्यामध्ये आपण नॉट रिपोर्टेड बघतोय यांनी त्यांच्याकडे किती व्हॅकन्सीज टिल डेट अवेलेबल आहे त्याचं रिपोर्टिंग IBPS कडे न केल्यामुळे IBPSनी इथे त्यांचा जो चार्ट आहे त्या ठिकाणी काय टाकलेला आहे NR। सो डेफिनेटली तिथे व्हॅकन्सीज जर आल्या तर हा काउंट आणखी जास्त वाढू शकतो। सो टोटल या ठिकाणी याच्यामध्ये पूर्ण कॅटेगरीज वाईज SC साठी, ST साठी, OBC साठी, त्यानंतर EWS असेल, जनरल ट्युटर आणि इकडे PWD कॅन्डिडेट आणि एक्स सर्व्हिसमॅन यांचं कॅटेगरी वाईज प्रॉपर काय आहे जागा आहे। सो टोटल इथे तुम्हाला सध्या जो काउंट दिसतो आहे तो किती आहे 775। क्लिअर। त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की याचं टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे ते कसं असणार आहे। आता बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की याकरता तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणजेच ऑनलाईन अप्लाय करायचं आहे एक्झामसाठी। ऑनलाईन अप्लाय करण्याची जी डेट आहे ती आहे 1 जुलै 2022 पासून तर 21 जुलै 2022 पर्यंत। आता 21 जुलै 2022 जरी असली लास्ट डेट तरी लास्ट डेटची वाट बघू नका। ज्यांना वाटते की ही एक्झाम आपण द्यायला पाहिजे आणि ज्यांची प्रिपरेशन सुरू आहे तर 21 जुलैच्या आधीच फॉर्म भरून ठेवा, म्हणजे वेळेवर होणारी तुमची जी गैरसोय आहे ती तुम्हाला टाळता येईल, ठीक आहे। त्याच्यानंतर ऑब्व्हियस तुम्हाला याकरता जी फीज आहे ती पण तुम्हाला ऑनलाईन मोडमध्येच भरायची। ऑब्व्हियस त्याची पण लास्ट डेट किती आहे 21 जुलै। त्यानंतर या ठिकाणी IBPS कडून एक्झामच्या आधी SC आणि ST कॅन्डिडेटसाठी एक प्री एक्झाम ट्रेनिंग घेतलं जाते। इथे बघा डॉट दिला आहे, या डॉटचा एक्झाम मिनिंग असा आहे इन केस इट इज पॉसिबल अँड सेफ टू होल्ड PET, प्री एक्झाम ट्रेनिंग। PET इज व्हॉट, प्री एक्झाम ट्रेनिंग। सो आता ऑब्व्हियस आहे की पॅन्डेमिकच्या आधी तर हे ट्रेनिंग व्हायचंच, पण पॅन्डेमिक आल्यापासून हे ट्रेनिंग जे आहे ते बऱ्याच म्हणजे मागच्या 2 वर्षापासून झालं नाही आणि त्यामुळे जर पॉसिबल झालं तर हे ट्रेनिंग होणार आहे, अदरवाईज ते ट्रेनिंग त्या ठिकाणी होणार नाही। त्यानंतर जी ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ती तुमची होणार आहे सप्टेंबर 2022। आता याच्यामध्ये एक्झॅक्ट डेट जरी दिल्या नसल्या तरी प्रिपरेशन करत असताना तुम्ही सप्टेंबरचा फर्स्ट वीक डोक्यात ठेवूनच तुमचं तुमच्या माइंडमध्ये सप्टेंबरचा फर्स्ट वीकमधला जो सॅटर्डे संडे असणार आहे तोच गृहीत धरून तुम्हाला या ठिकाणी काय करायची आहे, तुमची प्रिपरेशन सुरू ठेवायची आहे। त्यानंतर ऑनलाईन मेन एक्झामिनेशन जी आहे ती ऑनलाईन मेन एक्झामिनेशन तुमची आहे ऑक्टोबर 2022 मध्ये। सो जर प्रिलिमसाठी जर तुम्ही विचार केला तर सध्या जुलै महिना सुरू आहे आणि त्यामुळे सप्टेंबरपर्यंत जर विचार केला तर साधारणपणे 2 महिने आणि ऑक्टोबर म्हणजे मेन्स करता तुमच्या हातामध्ये प्रिपरेशनसाठी व्यवस्थित 3 महिने आहेत, ठीक आहे।
त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया, की कोण कोण याच्यामध्ये अप्लाय करू शकते आहे या रिक्रुटमेंटसाठी. सो बघा, एज वाईज जर विचार केला तर अनरिझर्व कॅटेगरीसाठी जी मिनिमम मिनिमम एजचा जो क्रायटेरिया आहे तो 20 इयर्स कंप्लीट पाहिजे आणि मॅक्झिमम जे आहे ते किती आहे 28 इयर्स. क्लिअर. त्यानंतर रिलॅक्सेशन ऑफ अप्पर एज लिमिट, अर्थातच एज रिलॅक्सेशनसुद्धा या ठिकाणी अप्लिकेबल आहे. समजा SC किंवा ST कास्टमध्ये जर असेल स्टुडंट तर त्याच्यासाठी 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजेच OBC जर स्टुडंट असेल तर त्याच्यासाठी 3 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर PWD कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 10 इयर्सचं दिलेलं आहे आणि त्याचप्रकारे रिस्पेक्टिव्ह एज रिलॅक्सेशन या ठिकाणी तुम्हाला गिवन दिलेलं आहे, ते अप्लिकेबल असणार आहे. आता हे एज जे आहे ते सिम्पल इथे बघा डेट दिला आहे की 2 जुलै 1994 म्हणजेच 1994 म्हणजे 2 जुलै 1994 आधीचा तुमचा बर्थ नको, किंवा मॅक्झिमम इकडे 1 जुलै 2002च्या नंतरचा तुमचा बर्थ असायला नाही पाहिजे. तर याच्यामधले जे स्टुडंट आहे तेच फक्त याच्यासाठी अप्लाय करू शकतात. अर्थात या डेट अप्लिकेबल होतील कोणासाठी, अनरिझर्व कॅटेगरीसाठी. समजा का तुम्हाला याच्यामध्ये SC ST किंवा OBC म्हणजे एज रिलॅक्सेशन जर अप्लिकेबल असेल तर याच्यामध्ये तुम्ही सिम्पल काय करा, +5 इयर्स आणि +3 इयर्स जे पण रिस्पेक्टिव्ह असेल ते तुम्ही ॲड करा. त्याच्यानंतर एज्युकेशन वाईज जर विचार केला तर एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये सिम्पल एनी ग्रॅज्युएट, कुठल्याही ग्रॅज्युएट स्टुडंट आणि कुठल्याही रिकग्नाइज युनिव्हर्सिटीचा स्टुडंट, फक्त अट काय लक्षात ठेवा या ठिकाणी की 21 जुलै ॲज ऑन 21 जुलै 2022 म्हणजेच 21 जुलै 2022 पर्यंत तुमचा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. कंप्लीट म्हणजे 21 जुलैला जोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्या वेळेपर्यंत जर तुमचे डिग्रीचा फायनल इयरचा रिझल्ट आलेला असेल तर डेफिनेटली तुम्ही या पोस्ट करता अप्लिकेबल आहे. पण ज्यांचा फायनल इयरचा रिझल्ट लागायचा आहे असे स्टुडंट यासाठी एक्झामसाठी अप्लाय करू शकणार नाहीत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता बऱ्याचदा अडचण कुठे येते मुलांना की कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज कसं करायचं, कारण जेव्हा तुम्ही अर्थात या कुठल्याही एक्झामसाठी मिनिमम पर्सेंटेजचा जरी क्रायटेरिया नसला तरी जेव्हा तुम्ही ऑनलाईन अप्लाय कराल त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये तुमचे पर्सेंटेज डिग्रीचे टाकावे लागतात. आणि त्यामध्ये आता हे डिग्रीचं जे ॲग्रिगेट आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते पण या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेलं आहे. बघा, कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज त्यांनी काय म्हटलं आहे, द पर्सेंटेज मार्क्स शॅल बी अराइव्ड ॲट बाय डिवायडिंग द टोटल मार्क्स ऑब्टेन्ड बाय कॅन्डिडेट इन ऑल द सब्जेक्ट्स इन ऑल द सेमिस्टर ऑब्लिक इयर्स बाय ॲग्रिगेट मॅक्झिमम मार्क्स. याचा अर्थ असा आहे की तुमचे समजा का तुम्ही 4 इयर्सची डिग्री आपण कन्सिडर करू, एक फॉर एक्झाम्पल की 4 इयर्सची डिग्री आहे म्हणजे 8 सेमिस्टर टोटल असणार आहे, बरोबर. समजा का तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला 5 सब्जेक्ट आहे तर टोटल 8 सेमिस्टरमध्ये तुमचे किती सब्जेक्ट होणार, 40 सब्जेक्ट. सो टोटल तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये मिळालेले ऑब्टेन्ड मार्क्स अपॉन टोटल मार्क्स असे 40 सब्जेक्टमधले मार्क्स ऑब्टेन्ड अपॉन टोटल मार्क्स फॉर टोटल 40 सब्जेक्ट इंटू 100 याच प्रकारे तुमचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचं आहे. हे मी एवढं डिटेलमध्ये का सांगतोय, कारण की इथे क्लिअर दिलेलं आहे. बघा काय दिलेलं आहे, धिस विल बी अप्लिकेबल फॉर दोज युनिव्हर्सिटीज ऑल्सो वेअर क्लास अँड ग्रेड इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ ऑनर मार्क्स ओनली. कारण की बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये जी डिग्री आहे ती लास्ट 2 सेमिस्टर किंवा लास्ट जे 4 सेमिस्टर आहे त्याच्यावरती डिसाईड होते. पण त्यांनी म्हटलं आहे की तुमच्या युनिव्हर्सिटीची जरी मेथड कुठलीही असली तरीसुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन जेव्हा तुम्ही पर्सेंटेजचं करणार आणि IBPSचा फॉर्म भरत असताना जे पर्सेंटेज टाकायचे आहे त्याकरता तुम्हाला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्याकरता सगळ्या सेमिस्टरच्या प्रत्येक सब्जेक्टचा या ठिकाणी काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो हा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. त्यानंतर एक्झाम करता जे एक्झाम सेंटर्स आहे त्यामध्ये समजा का प्रिलिमचा जर विचार केला तुम्ही, प्रिलिम एक्झाम करता तर तुम्हाला अमरावती आहे, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, त्यानंतर लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर. ऑब्वियस IBPSनी पहिलेपासूनच महाराष्ट्रात जर विचार केला तर सगळ्याच म्हणजे इकडे आपला पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, त्यानंतर सगळ्याच ऑल ओव्हर महाराष्ट्र कव्हर करण्याचा सेंटरमध्ये त्यांचा पूर्ण प्रयत्न असतो जेणेकरून विद्यार्थ्यांना फार दूरपर्यंत जावं लागू नये. त्यानंतर मेन्स एक्झामचा जर विचार केला तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे या ठिकाणी तुम्ही मेन्सची एक्झाम
देऊ शकता. सो हे आहेत तुमचे मेन्स एक्झाम करताचे या ठिकाणी सेंटर. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू की आता एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे या एक्झामचं. ऑब्वियस क्लरिकलची एक्झाम आहे, त्यामुळे फेज 1 आणि फेज 2 या 2 फेजमध्येच तुमची एक्झाम होईल. यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू नसणार आहे. आता प्रिलिमिनरी एक्झामचं जे स्ट्रक्चर आहे ते एकदम सिंपल आहे. यामध्ये तुम्हाला 3 सेक्शन असणार आहेत. इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे लॉजिकल रिझनिंग. ठीक आहे. सो नंबर ऑफ क्वेश्चन्स इंग्लिशमध्ये असणार आहेत तुमचे 30, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये जर विचार केला तर 35 आणि लॉजिकल रिझनिंगमध्ये 30. सो टोटल 100 क्वेश्चन आणि प्रत्येक क्वेश्चन करता 1 मार्क आहे. त्यामुळे सिंपल या ठिकाणी तुमचे मार्क्स टोटल काय असणार आहेत 100. आणि ऑब्वियस आहे की या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे सेक्शनल टायमिंग. सो टोटल जरी इथे तुम्हाला 60 मिनिट दिसत असले तरी प्रत्येक सेक्शन करता इक्वली तुम्हाला या ठिकाणी काय असणार आहे 20 मिनिट. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्झामला बसला एखादा स्टुडंट आणि त्याचा पहिला सेक्शन जर ओपन झाला सपोज लॉजिकल रिझनिंग, तर 20 मिनिटापर्यंत तो सेक्शन असेल. ॲटोमॅटिक 20 मिनिटानंतर तो सेक्शन डिसेबल होईल आणि त्यानंतर दुसरा सेक्शन त्या ठिकाणी ओपन होईल. आता इथे बघा स्टार दिलेला आहे. आता हे स्टारचा मिनिंग काय आहे या ठिकाणी, इथे जो स्टार दिला आहे स्टारचा मिनिंग असा आहे की समजा जर का तुम्ही महाराष्ट्रातून जर अप्लाय करू शकत असाल तर ऑब्वियस आहे इंग्लिशचा पेपर तर तुमचा इंग्लिशमध्येच असेल. पण ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचा जो पेपर आहे मागच्या वर्षीपासून IBPSनी डिसाईड केलं की तुम्ही इंग्लिशसोबत आणखी तुम्ही एक ॲडिशनल तुमच्या मदर टंगमध्ये तुमचा पेपर बघू शकता, ज्यामध्ये महाराष्ट्रातला जो स्टुडंट आहे तो हिंदी घेऊ शकतो इंग्लिशसोबत ॲडिशनल, किंवा मराठी घेऊ शकतो, त्यानंतर आणखी कोकणी लँग्वेज, या 3 लँग्वेजमध्ये तुम्ही ती फॅसिलिटी यूज करू शकता. हा झाला तुमचा प्रिलिमचा पेपर. आणि ऑब्वियस निगेटिव्ह मार्किंग जी असणार आहे ती असणार आहे किती 0.25 ही असणार आहे तुमची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी. ठीक आहे. सो हे झालं तुमचं प्रिलिम एक्झामचं स्ट्रक्चर. यानंतर मेन्स एक्झामचा जर आपण विचार केला तर मेन्स एक्झामिनेशनमध्ये 4 सेक्शन या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. त्यामध्ये पहिला सेक्शन आहे जनरल अवेअरनेस किंवा फायनान्शियल अवेअरनेस ज्याला आपण म्हणू. आता जनरल अवेअरनेस आणि फायनान्शियल अवेअरनेस हा सब्जेक्टचा जर विचार केला तर हा सब्जेक्ट बेसिकली सेक्शन जरी एक असला तरी अभ्यास करत असताना तुम्हाला याच्यामध्ये 3 पार्टवरती फोकस ठेवायचा आहे. एक 6 महिन्याचे करंट अफेअर्स, मागच्या जेव्हा पण तुमची एक्झाम असेल तिथून त्या आधीचे 6 महिन्याचे करंट अफेअर्स 6 मंथ, त्यानंतर स्टॅटिक GK आणि त्यानंतर फायनान्शियल अवेअरनेस किंवा आपण त्याला म्हणू बँकिंग अवेअरनेस. सो जनरल अवेअरनेसमध्ये हे 3 सेक्शन या ठिकाणी तुम्हाला मर्ज झालेले बघायला भेटतील. नंतर जनरल इंग्लिश असणार आहे, तिथं प्रिलिममध्ये पण आहे मेन्समध्ये पण आहे, फक्त लेवल थोडी हाय असणार आहे या ठिकाणी. त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड. आता काही याच्यामध्ये कम्प्युटर ॲप्टिट्यूड जे आहे किंवा कम्प्युटर अवेअरनेस हा सेपरेट आहे, पण IBPS क्लर्कच्या कंडिशनमध्ये कम्प्युटरचा जो सेक्शन आहे त्याला या ठिकाणी मर्ज केलेला आहे रिझनिंगसोबत. आणि त्यानंतर चौथा जो सेक्शन आहे तो आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. पुन्हा या ठिकाणी सिंपल इंग्लिशचा पेपर ऑब्वियस तुमचा इंग्लिशमध्येच असेल. बाकीचे जे 3 सेक्शन आहे त्याच्यासाठी तुम्ही इंग्लिशसोबत आणखी मराठी, हिंदी किंवा मग कोकणी या 3पैकी कुठली एक लँग्वेज त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे फायनान्शियल अवेअरनेसमध्ये 50 क्वेश्चन्स 50 मार्क्स आणि सॉल्व करण्याकरता तुम्हाला या ठिकाणी आहेत 35 मिनिट्स. त्यानंतर इंग्लिशसाठी 40 क्वेश्चन्स असणार आहे, मार्क्स पण 40 असणार आहे आणि तुमच्याजवळ सेक्शनल टायमिंग या ठिकाणी असणार आहे 35 मिनिट्सचा. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूडचा जर विचार केला तर नंबर ऑफ क्वेश्चन्स 50 आहे, बट मार्क्स या ठिकाणी 60 आहे आणि टायमिंग आहे तुमच्याजवळ सेक्शनल टायमिंग 45 मिनिट्स. त्यानंतर लास्ट सेक्शन जो आहे तो आहे तुमचा 50 क्वेश्चन्स असणार आहे, त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये मार्क्स पण या ठिकाणी 50 आहे आणि टोटल सेक्शनल टायमिंग दिला आहे तुम्हाला 45 मिनिट्स. सो टोटल क्वेश्चन असतील यामध्ये 190. टोटल मार्क्स जे असणार आहे ते आउट ऑफ 200 आणि जे टायमिंग आहे ते 160 मिनिट. आता ज्यांनी याच्या आधी एक्झाम दिला आहे त्यांना ते हे सगळं माहीत असते, पण बिगिनर्ससाठी एक इन्फॉर्मेशन म्हणून की या ठिकाणी तुम्हाला जे सेक्शनल टायमिंग आहे तर यामध्ये तुम्हाला सेक्शनल कट ऑफ पण क्लिअर करायचा आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ पण तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करावा लागतो. आणि प्रिलिम आणि मेन्समध्ये जर क्लरिकलच्या बाबतीत विचार केला तर प्रिलिम ही एक क्वालिफाईंग नेचरची एक्झाम आहे आणि मेन्स एक्झाम म्हणजे तुमचं जे फायनल सिलेक्शन जे होणार आहे ते ऑब्वियस कम्प्लिटली जे मेन्सचे तुमचे मार्क्स असणार आहे त्यावरतीच बेस्ड असणार आहे. त्यामुळे मेन्स एक्झामचा जो स्कोअर आहे मेरिट लिस्ट तो खूप जास्त मॅटर करतो. 100% मेन्सला वेटेज असणार आहे तुमचं यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट की एवढा सगळा अभ्यास केला तर ऑब्वियस आहे की एवढी मेहनत करून आपल्याला सॅलरी किती भेटणार आहे या ठिकाणी. तर हे एक तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन म्हणून आपण या ठिकाणी सॅलरी स्ट्रक्चर पण डिस्कस करतो. IBPS क्लर्क सध्या
चा जर विचार केला 2022चा, तर या ठिकाणी बेसिक पे आहे 19,900. त्यानंतर समजा जर का डिअरनेस म्हणजेच DAचा जर विचार केला तर 5,209. त्यानंतर स्पेशल अलाउन्स दिला आहे 4,118 आणि याप्रमाणे. तर फायनली जर तुम्ही नेट पे जर या ठिकाणी थोडासा बघितला तर नेट पे म्हणजे एक फायनल इन हँड सॅलरी ज्याला आपण म्हणू ती आहे 29,453 म्हणजे 29,453 एवढी सॅलरी तुमचे इन हँड तुम्हाला भेटणार आहे IBPS क्लर्कला. त्यानंतर आता याच्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, तर याच्यासाठी अप्लाय करत असताना ऑफिशियल जी वेबसाईट आहे ती आहे www.ibps.in. या वेबसाईटवरती तुम्हाला तुमचा फॉर्म फिल करायचा आहे. फॉर्म फिलअप करत असताना काही गोष्टी खूप प्रॉपर बघा, कारण की बरेच विद्यार्थी फॉर्म फिल करत असताना काहीतरी मिस्टेक करतात आणि नंतर मग त्यांना एकदा पेमेंट केल्यानंतर पुन्हा फॉर्म भरावा लागतो, पुन्हा त्यामध्ये पैसे जातात. त्यामुळे काही गोष्टी आहेत ज्या बेसिक व्यवस्थित समजून घ्या. एक तर ऑब्व्हियस आहे तुम्हाला फोटो तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ स्कॅन केलेला लागणारच आहे. त्यानंतर त्याच्यासोबत आणखी सिग्नेचर, त्याच्यानंतर लेफ्ट थंबचं इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन हे पण फार इम्पॉर्टंट आहे. यामध्ये बघा इम्पॉर्टंट पॉईंट कोणता आहे की जे तुमचं काय म्हणता येईल, द अप्लिकंट हॅज टू साइन ऑन व्हाईट पेपर विथ ब्लॅक इंक पेपर. इथे क्लिअर कट दिलेलं आहे की जी तुमची सिग्नेचर आहे ती तुम्हाला ब्लॅक पेननीच करायची आहे. त्यामुळे ब्लू पेननी केली, मग ती अपलोड केली, मग त्याच्यानंतर विचार करायचा अरे यार त्याच्यात तर ब्लॅक पेन दिलं होतं, मग आता मी तर ब्लूनी अपलोड केली आहे ब्लू पेनमध्ये. त्याच्यापेक्षा आधीच व्यवस्थित फॉर्म भरत असताना काळजी घ्या. इथे ब्लॅक दिला आहे तर कंपल्सरी ब्लॅक पेनमध्येच अपलोड करा. त्यानंतर लेफ्ट थंबचं जे इम्प्रेशन आहे त्याकरता तुम्ही सिम्पल ब्लॅक किंवा ब्लू कुठलीही इंक यूज करू शकता, तिथे काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर याच्या फाईलच्या साईज पण इथे दिलेल्या आहे, त्या पण व्यवस्थित स्कॅन करताना लक्षात ठेवा. आणि फायनली जे डिक्लेरेशन आहे तुमचं ते डिक्लेरेशन जे आहे याचं ते तुम्हाला तुमच्या जे डिटेल नोटिफिकेशन आहे, डिटेल नोटिफिकेशन एक तर तुम्हाला या साईटवरती मिळून जाईल किंवा मग तुम्ही आपल्या अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती RD करियर अकॅडमी तुम्ही जर टेलिग्रामला सर्च केलं तर त्या टेलिग्राम चॅनलवरती पण तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन मिळून जाईल. त्यामध्ये पण तुम्हाला हे जे डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन त्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथून त्याला कॉपी करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं की सिग्नेचर असेल किंवा मग तुमचं हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते चुकून पण कंप्लीट ज्याला आपण ब्लॉक लेटर्स किंवा मग काय म्हणतो कॅपिटल लेटर्समध्ये करू नका. हां, तुमच्या सिग्नेचरचं जो फर्स्ट लेटर आहे ते डेफिनेटली कॅपिटल असू शकते, पण पूर्ण सिग्नेचर तुम्ही कॅपिटल लेटर मध्ये केलेली आहे असं जनरली कोणी करत पण नाही. पण समजा करत असाल तर असं करू नका. प्रॉपर एक व्यवस्थित सिग्नेचर करा, ती स्कॅन करून घ्या. त्यानंतर तुमचं लेफ्ट थंबचं इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो. ओके, सो ही झाली ओव्हरऑल पूर्ण इन्फॉर्मेशन. तरी समजा का तुम्हाला जर काही डाऊट असला तर तुम्ही या अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्हाला काही डाऊट असला किंवा कुठली हेल्प लागली तर डेफिनेटली तुम्ही कॉल करू शकता केव्हा पण. त्याच्यानंतर फ्री स्टडी मटेरियलसाठी तुम्ही अकॅडमीचं ॲप जे आहे ते अँड्रॉइड ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता, RD करियर अकॅडमी. त्याच्यामध्ये कंप्लीट सगळे स्मॉल लेटर्स आहे आणि कुठेही स्पेस नाही आहे. सो होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की फायद्याचा ठरेल. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू सो मच.